जर तुम्ही उपवासाला खिचडी खाऊन जर कंटाळलेला असाल तर तुम्ही असं उपवासाला फक्त 2च साहित्यातून एकदम असं चमचमीत करून खाऊ शकताय. तर बघू शकताय आवाज पण एकदम असा कुरकुरीत झालेले आहे. तर आवाज पण येतोय टाकते वेळेस एकदम कुरकुरीत. घरातल्या मोजक्याच साहित्यातून आपण हे कटलेट बनवलेले आहेत. एकदम टेस्टी पोटभरीचा नाश्ता आहे. उपवास स्पेशल बघता क्षणी कधी खाईल वाटणारे असे उपवास स्पेशल कटलेट आपण बनवलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आपण ते बघूया. हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते उपवास स्पेशल, आषाढी एकादशी स्पेशल किंवा उपवास स्पेशल एकदम टेस्टी कटलेट बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी मी शाबू घेतलेला आहे. आता हे शाबू आहे ते आपण मिक्सरला एकदम याचं बारीक पावडर केलेलं आहे. तर बघू शकताय एकदम बारीक पावडर करायचं आहे आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. वरनं एकदम असं राहिलेलं जास्त जाडसर असे कण आहेत ते पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवायचे आणि पुन्हा आपल्याला ते चाळून घ्यायचे आहेत. तर हे पीठ पूर्ण एका वाटीचं आहे. तर एक मी मोठा बटाटा घेतलेला आहे. बघू शकताय एकदम असा मोठा बटाटा आहे. तर आपल्याला एक बटाटा घालणार आहे. एकदम असा छोटा बटाटा नाही, एकदम असा मोठा बटाटा आहे हे. तर हे एवढं यासाठी भरपूर आहे. तर हा एक बटाटा आपल्याला एवढा पुरेसा आहे. तर पूर्ण असं आपल्याला खिसणीने बटाटा खिसून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण बटाटा आपण याने खिसून घेऊया. तर इकडे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, कढीपत्ता. जर तुम्ही कढीपत्ता जिरे उपवासाला चालत नाही तुमच्याकडे तर तुम्ही हे कढीपत्ता आणि जिरे स्किप करू शकताय. तर इकडं मी सैंधव मीठ घातलेलं आहे, याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जे आपण आता मिक्सरला फिरवलेला ठेचा आहे तर याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे. तर हे मस्त मी 2 चमच असा ठेचा घातलेला आहे. जर तुम्हाला उपवासाला जिरे आणि कढीपत्ता चालत नसेल तर तुम्ही नुसतं हिरवी मिरची वाटून तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय. आता हे पूर्ण पिठामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा एकही थेंब आपल्याला याच्यामध्ये घालायचा नाही आहे. असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकसुद्धा आपण याच्यामध्ये पाण्याचा थेंबाचा वापर केलेला नाही. तर एकदम असं पीठ असं मऊ लुसलुशीत गोळा आपला तयार झालेला आहे. बघू शकताय फक्त आपल्याला याला 10 मिनिट तेवढंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटाच्या वर नाही, फक्त आपल्याला एक 10 मिनिट तेवढं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजते तोपर्यंत आपण इकडं तेल पण गरम करायला ठेवूया. तर पीठ भिजेपर्यंत आपण इकडं तेल पण छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. 10 मिनिट आता झालेले आहेत. तर 10 मिनिटाच्या नंतर बघू शकताय मस्त आपलं पीठ मऊ लुसलुशीत असं भिजलेलं आहे. आता हे पीठ मस्त छान भिजलेलं आहे. तर आपल्याला एक छोटे छोटे आकाराचे असे लांबट आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकताय जसं आपण लांबट गुलाबच्या आकाराचे गोळे असे तयार करायचे आहेत. असे हे कटलेट खूप टेस्टी लागतात. बनवायलाही तेवढे सोपे आहेत आणि खायलाही तेवढे टेस्टी आहेत. तर एक समान आपल्याला सगळे एका आकाराचे आपल्याला हे कटलेट आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय या आकाराचे आपल्याला असे कटलेट बनवायचे आहेत. तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी असं बनवून घेतलेले आहेत. बघू शकताय फक्त आपण 2 साहित्यातून हे कटलेट बनवत आहे. आषाढी एकादशी स्पेशल उपवास स्पेशल हे कटलेट बनवणार आहे. तेल पण इकडं आता गरम झालेलं आहे. बघू शकताय मस्त असं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि हे कटलेट आपल्याला कडकडीत तेल गरम करून आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. म्हणजेच मिडियम गॅसवर म्हणजे आतपर्यंत तळल्या जाते आणि एकदम असे कुरकुरीत होतात. आणि हे कटलेट खाते वेळेस गरमच खायचे आहेत, थंड झाले तर पूर्ण मऊ होतात हे. तर हे कटलेट आपण जेव्हा खायचे तेव्हाच तुम्ही असं तळून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हे कटलेट बनवून ठेवसाल आणि तासाभरानं खासाल तर एकदम चव पण जाईल याची आणि एकदम असं मऊ होतील. तर हे गरमागरम खायचे कटलेट आहेत. एकदम गरम गरम खाल्ले तर एकदम असे याला कुरकुरीतपणा आहे, एकदम टेस्टी लागतात. तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी तळून घेतलेले आहेत. तर बघू शकताय किती असे दिसायलाही सुंदर दिसायला लागलेत कटलेट आपले. फक्त 2 साहित्यातून उपवास स्पेशल आपण कटलेट बनवलेले आहेत. एकदम असे कुरकुरीत आवाज पण तुम्हाला मी करून दाखवते. एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आतून बाहेरनं एकदम असं कुरकुरीत, आतून एकदम असं जाळीदार असे झालेले आहेत. बघू शकताय तर किती असे टेस्टी झालेले आहेत आपले उपवास स्पेशल कटलेट. तुम्ही याच्यासोबत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय. गोड
चटणीबरोबर खाऊ शकताय, हे गोड दह्याबरोबर खाऊ शकताय, शेंगाच्या चटणीबरोबर खाऊ शकताय. तर मी ही शेंगाची चटणी बनवलेली आहे. मस्त टेस्टी अशी आपली शेंगाची चटणी बनवलेली आहे. शेंगाची चटणी म्हणजे हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. वरनं थोडंसं पळीभर याच्यामध्ये तेल घालून शेंगाची चटणी आपली तयार होते. हे तुम्हाला हवं असेल तर शेंगाच्या चटणीमध्ये तुम्ही 1 चमच दही पण घालू शकताय. तर एकदम टेस्टी आपले उपवास स्पेशल कटलेट तयार आहेत. बघू शकताय, बघता क्षणी कधी खाईल असे वाटणारे आपले कटलेट तयार आहेत. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर एकदम टेस्टी उपवास स्पेशल आपले कटलेट तयार आहेत आणि तुम्ही नक्की या आषाढी एकादशीला तुम्ही पण नक्की ट्राय करा. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले कटलेट तयार होतात हे. तर एकदम टेस्टी कटलेट